आज ॲक्च्युली आम्ही एक बैठक बोलवली होती. त्याच्यात काही अशी आम्ही अजून बैठक बोलणार जे बाकीचे जे वृक्षप्रेमी आहेत त्यांच्यासोबत पण. हे पहिल्या टप्प्याची बैठक होती, कारण की सगळ्या लोकांना एकासोबत बोलून मग वन टू वन डिस्कशन होऊ शकत नाही, ते थोडं अवघड जातं आहे करणे. हां तर आजची सगळी बैठकची जी रेकॉर्डिंग आहे ती व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेली आहे. त्याची मिनिट ऑफ मिनिट्स पण आम्ही देणार आणि ते रेकॉर्डिंग पण आम्ही पूर्ण मीडियाला शेअर करणार. तर बैठकचे भरपूर मुद्द्यावर जे आहे त्यांच्याशी चर्चा झाली. ते पण काही विषयावर मान्य करताय, आपण पण त्यांची काही विषयावर काही आक्षेप म्हणजे मान्य करतोय. तर ठीक आहे, एक दोन ठराविक लोक आहेत ज्यांचं समाधान नाही होऊ शकत, तर त्याच्याबाबत तर मी नाही काही जास्त बोलू शकत. परंतु ओव्हरऑल मुद्दा जे एक आपला होता की साधुग्राम तिथे करायचे की नाही करायचे की काय, तर आम्ही तर सांगितलं आमच्याकडे पर्याय नाही. त्याच्यापैकी काही लोक म्हणाले की हो तुम्ही बरोबर म्हणताय की पर्याय नाही, हाच पर्याय आहे. मग त्यासाठी थोडे झाड तर आपल्याला बॅलन्स ठेवून कमीत कमी झाड किंवा साफसफाई झुडपे वगैरे काढावे लागतील. काही लोकांना ते मान्य पण आहे, परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की एक पण झाड कापू देणार नाही. तर मग ते तर ऑब्व्हियसली ते कधी समाधानी म्हणजे आमच्याकडनं कसं ते आम्ही सांगणार की तिथे आम्ही कुंभ पण करू आणि म्हणजे झाड पण कापणार नाही. तर तसं तेवढं शक्य नाही, कारण की मी त्याला ते प्रॉपर एक डिटेल दाखवलं. हा लेआउट आहे, मागच्या वेळेसचा पण हा लेआउट होता त्याच एरियाचा. आता यावर्षी पण आपण लेआउट करतो, इथे आपण प्लॉट करतो. हे प्लॉट्समध्ये मागच्या वेळेस हे एक पूर्ण मोठा प्लॉट असा, हा पण एक मिळून टोटल आणि हा पण एक मिळून असे 3 जर्मन शेड 3 आखाड्यांसाठी केले होते. बरोबर, ते 3 आखाड्यासाठी ते 3 जर्मन शेड केले होते. ते नाशिक महानगरपालिकांनीच बांधून द्यायला दिलं होतं. तर यावेळेस पण तेच करतोय, त्याशिवाय दुसरा काही करत नाही. तेच आहे, सेम ॲज इट इज सेम आहे. तर मग दुसरा पर्याय काय, म्हणजे ते म्हणाले की ठीक आहे दिस इज ओके. पण जर दिस इज ओके तर हे मध्ये जर एक दोन झाड येतात ते तर थोडाफार आम्हाला म्हणजे झुडपेच आहे. आणि ते कारण की आता प्लांटेशन झाले आहे, ते मागचे सिंहस्थाला नव्हते. मग तेवढंच आम्ही त्यांना ते आमच्यासमोर जे विषय आला ते सांगितलं. तुमच्याकडनं झाडं तोडण्याचं म्हणजे जी झाडं काढावी लागणार यासाठी त्याचा आकडा किती आहे? येस, त्याबाबत एक डिस्कशन झाला. तो त्यांचा मुद्दा बरोबर पण आहे की ते झाडं आम्हाला जे आकडा आहे तो द्या, त्याच्यातने अजून थोडा हे कमी होऊन जाईल, रोष कमी होईल. तर आमचा जे सर्वे होता त्याच्यात असा आढळला की इथे टोटल 1800 झाड आहे समजा. बरोबर, ते सगळे आम्ही इथे डिमार्केट केलेले आहे ह्या मॅपवर. पण त्यापैकी आता ट्री ऑफिसर ज्यांनी सुनावणी घेतली सगळ्यांची, तो ट्री ऑफिसर एक हा ॲज पर ॲक्ट मी प्रोसिजर सांगतोय की तो एक रिपोर्ट तयार करेल. त्या रिपोर्टमध्ये त्यांची एक साईट इन्स्पेक्शन राहील, त्यांची रिपोर्ट राहील, सगळी हरकती जी आली आहे त्याच्यावर ते स्टडी करून मग एक रिपोर्ट देणार. आणि हा लेआउटमध्ये ते स्टडी करून हे रिपोर्ट देणार की समजा हा पार्किंगचे आहे तर पार्किंगचे आपण इथे एवढे झाड वाचू शकतो का, की ते करू शकतो, किंवा जे रोड बाजूचे आहे रोडकडचे आहे. मग ती जी रिपोर्ट आहे ते ट्री ऑफिसरकडनं येईल. ते अजून कारवाई त्यांची चालू आहे, कारण की आता इथे एवढी गर्दी तिथे होऊन राहिली की आमचे लोक जातात पण जर हे डिमार्केशन करण्यासाठी लेआउटवर की तो कुठे नेमका कुठे करायचे, तो अजून चालू आहे. ऑलमोस्ट झाला आहे, पण त्यांची जेव्हा रिपोर्ट येईल त्या रिपोर्ट आल्यानंतर ते आपल्याला कळेल की शेवटी लेआउटमध्ये किती वाचू शकतो आणि किती एकदम नेसेसरी जास्त काही नाही. त्याच्यात पण जुने तर आपण काढणार आहे, ते ऑलरेडी स्टेटमेंट दिलं आहे. तर अशा प्रकारचे कसा होईल. त्यानंतर वृक्ष प्राधिकरणाची एक मीटिंग होईल. वृक्ष प्राधिकरणाची मीटिंगमध्ये जो डिसिजन येईल, मग तो जे फायनल होईल नंबर, तो तर नंबर राहील की ती किती झाड काढणार आहे. आणि तो नंबर आपण सगळ्यांसमोर देणारच. आम्ही आमची वेबसाईटवर पब्लिश करणार. त्याच्यावर पण जे लोक आहेत ते बोलतीलच, म्हणजे त्यांचे काही आक्षेप असेल किंवा नाही, ते आज सगळ्या वृक्षप्रेमीला पण सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं आहे की ठीक आहे, तो प्रोसिजर आपण फॉलो करून मग त्यानंतर आपल्याला तो फिगर येईल. प्रदर्शन केंद्र उभारलं जाणार होतं तिथे, ते प्रदर्शन केंद्र उभारण्याबाबत मंत्री महोदयांनी 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सांगितलं की तो सदरचा जो कॉन्ट्रॅक्ट हे आहे माहिती रद्द करण्याबाबतचा त्यांनी हे केलं की आम्ही ही रद्द करतोय जर नाशिककरांचा विरोध असेल तर. मात्र ऑनलाईन अद्यापही पोर्टलवरती त्याचं नोटिफिकेशन दिसतंय, ती निविदा दिसतीये. मग या सगळ्यामध्ये पालिकेची भूमिका नेमकी काय? ती निविदा रद्द होणार आहे, ते काम थांबणार आहे की ते सुरू राहणार आहे? विषय काय आहे ना, आपण आता जसं इथे जे 3 आपल्याला हे शेड उभारायचे, 1 2 3 आखाड्यांचे जर्मन शेड, यासाठी मागच्या वेळेस जे टेंडर केला होता तो EPCमध्ये केला होता मागच्या सिंहस्थाला. आणि तो टेंडर जे होता त्याच्यात जवळपास 70-80-90 कोटी खर्च करून नाशिक महानगरपालिकेने ते शेड केला होता. तर त्याच्यासाठी टेंडर करावाच लागेल. हा जरी टेंडर आपण बाजूला ठेवला तर एक दुसरा टेंडर इथे येऊन जाईल. तर तो विषय आता टेंडरचा हा नाही आहे की हा आहे की तो आहे, तो आपण सध्या काही करत नाही त्याच्यावर. तो चालू आहे, म्हणजे की तो वेबसाईटवर आहे, कारण की ते ऑलरेडी अपलोड केला गेलेला आहे. त्याचा आता वेळ संपून जाईल, तो आपोआप आपण म्हणजे ते बघणार. पण
तो विषय याच्याशी निगडीत नाही आहे. आणि माननीय मंत्री साहेबांनी जे निर्देश दिले त्यांच्यासोबत तर आम्ही आता एक बैठक म्हणजे ते बोलतीलच, मग त्याचा जे काही निर्णय होईल ते आपल्याला काही अडचण नाही म्हणजे बघायला. गेल्या वेळी जे होतं ते तात्पुरत्या स्वरूपात होतं, तेवढ्या वर्षभरासाठी होतं. तर हा हे पण 32 वर्षासाठी तुम्ही एका कंपनीला देताय, 23 वर्षासाठी नाही मग नंतर ना ती पैसे येतात नाही, हे करणं, अशा पद्धतीने एक सेकंड. अच्छा, आता ना हा डॉक्युमेंट आहे, हा पूर्ण अवेलेबल आहे. ठीक आहे, ह्याचा जे एक पॉईंट आहे सांगते मी, जस्ट अ सेकंड, की पूर्ण 32 वर्ष जरी आम्ही काढला म्हणजे आता पहिला मुद्दा की आपण करणार की नाही तो तर वेगळा विषय, जर म्हणजे नाही करायचे असेल तर तो वेगळा विषय आहे. परंतु जर करायचे असेल समजा किंवा हे नाही केला तर 2016मध्ये जीबीचा एक ठराव आहे नाशिक महानगरपालिकेच्या. त्या जीबीच्या ठरावामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की ही जी जागा आहे ही तुम्ही खरेदी करून आपण ताब्यात घेतली आहे. ही जागाचं संरक्षण करण्यासाठी इथे रिक्रिएशन सेंटर, इथे मेला सेंटर, इथे काही ॲडव्हेंचर पार्क अशी सारखी सुविधा उभारावा आणि मग ते 11 वर्ष ते वापरावी. त्याच्यात उत्पन्न मिळेल महानगरपालिकेला आणि एकदा कुंभ आला की ते कुंभच्या ताब्यात घेऊन ती जागा कुंभसाठी वापरावी. हा पण एकदम सेम लाईनवर आहे. एक मिनिट ऐकून घ्या, पूर्ण सांगते मी. तर मग आता आमच्या टेंडरमध्ये क्लिअरली लिहिला गेला आहे की 11 वर्ष जे आहे हे आम्ही चालवणार. ठीक, पहिल्यात फक्त टेम्पररी स्ट्रक्चरपेक्षा दुसरा कुठलाही स्ट्रक्चर इथे येऊ शकतच नाही. कुठे माईज केला नाही केला ते सोडूनच द्या. माईज नाही केला, समजा आम्ही एक धार्मिक कन्व्हेन्शन सेंटर केला, समजा आपण एक दुसरा ॲडव्हेंचर पार्क केला, तो फक्त टेम्पररी स्ट्रक्चर इथे येऊ शकतो. ते कशाला करायचे? कारण की जीबीचाच ठराव आहे, 2016चा ठराव आहे तो आपला, म्हणजे मागचीच हे जी बॉडी होती त्यांनी केला होता. ठीक, कशासाठी केला होता? की इथे अतिक्रमण होऊ नये, अँटी सोशल एलिमेंट्स बसू नये. अजून त्याच्यात आपल्याला उत्पन्न मिळेल कारण की पैसे देऊन ही जागा विकत घेतली आहे, TDR देऊन ही जागा विकत घेतलेली आहे मनपाने, बरोबर. मग तिसरा मुद्दा काय, जर हे चालवायचे 11 वर्ष चालवायचे, 1 वर्ष आपल्या ताब्यात पूर्ण घ्यायचे. तो ह्या टेंडरमध्ये पण आहे आणि हा टेंडर जर कॅन्सल केला, दुसरा जर काही केला त्याच्यात पण म्हणजे काहीतरी ह्या जागाचा वापर करावा लागेल. जर धार्मिक सेंटर जरी केला त्याच्यात पण तोच कंडिशन राहील की 11 वर्ष वापरायचे त्यासाठी आणि 1 वर्ष जे आहे ते सिंहस्थसाठी साधूग्रामला द्यायचे. मग याचात साधूग्रामचा जे मुद्दा आहे तो आपण डावलत नाही, तो तर पुढे समोर प्रायोरिटी तेच आहे. तर मग हे जे कन्फ्युजन क्रिएट होतोय की ह्यामुळे तर तो अजिबात चुकीचा आहे. माईसमुळे एक पण झाड आपण कापणार नाही. परंतु आपल्याला हे जे 3 शेड इथे बांधायचे आहे ते मागच्या संस्थामध्ये तुम्ही बघू शकता ते होते, त्याचे मागच्या संस्थात पण होते 3 आखाड्यांचे. तेव्हा आपण त्यांना प्रॉपर चांगले शेड, जसा प्रयागराजमध्ये तर भरपूर शेड सगळ्यांना देतो, आपण फक्त 3 आखाड्याला देतो आणि 3 आखाडीची जागा ही निश्चित केलेली आहे, तिथेच ते पारंपरिक असतात. मग तिथे हे टेम्पररी शेड करावा लागेल. टेम्पररी शेड करायला तुमचं असं म्हणणं आहे की जर झाड कापायचे नाही तर मग टेम्पररी शेड कसा करायचे, तो सोल्युशन माझ्याकडे नाही आहे. तुम्ही ज्या 2016च्या याचा अहवाला देताय, परंतु 2000 साली झाडं नव्हती ना तिथे, म्हणून त्यावेळेला तो प्रस्ताव तयार केला होता का इथे अशा स्वरूपाचं पार्क होऊ शकतं. पण नंतर काय झालं, 2016 आणि आज ही जी झाडं तुम्ही म्हणताय की त्या वर्षात आज 2025 त्याच्या तेव्हा तिथे झाडं नव्हती म्हणून त्या स्वरूपाचा बॉडीने ठराव केला होता. बॉडीला तेव्हा माहित नव्हतं की इथे ही जागा झाडं लावली जाणार आहे, तेव्हा झाडं नव्हती म्हणून ठराव केलेला आहे. राईट. आता तुम्ही जर मागच्या तेव्हा लोकांशी बोलले, त्यांनी मीडियामध्ये पण काही लोक बोलले आहे की तेव्हा बॉडीकडे पैसे नव्हते हे करायला, मग ते झालं नाही. आता आपण पण पैसे स्वतःचे टाकत नाही, टॅक्सपेअर मनी आपण वाचवतोय. समजा जर हे केला तर, आय एम नॉट सेइंग की करतोय, जर बाय चान्स हे नाही केला किंवा दुसरा काही केला तर PPP मोडमध्ये आपला एक पण पैसे जात नाही, बरोबर. आपली आमदनी होतोय, आपली जागाचं संरक्षण होते आणि आपण सिंहस्थसाठी ते वापरणारच. परंतु मी परत तेच सांगते की माईस जे आहे, हा माईसचा लेआउट अजून फायनल नाही. माईसचा लेआउट कशावर हे राहील आधारित की आपण हे जे साधूग्रामचा जे लेआउट आहे त्याच्यामध्ये कित्ता बसू शकणार, छोटे मोठे 1 2 4 जे आपण जर्मन शेड, समजा आज मी साधूग्रामसाठी 3 आखाड्यासाठी 3 जर्मन शेड बांधले तर तुमचं काय म्हणणं आहे की मी ते झाड कापायचे, तिथे जर्मन शेड लावायचे आणि मग परत जर्मन शेड काढून टाकायचे आणि मग जागा परत मोकळी राहील. मग झाड कापण्याचा दुसरा पर्याय मला सुचवा, ते पण नाही आहे. जर आम्ही तिथे साधूग्राम उभारणार आहे तर मला काहीतरी काढावंच लागेल, राईट. त्याशिवाय मी तिथे साधूंसाठी जर्मन शेड कशा बांधणार? मॅडम कन्फ्युजन असं होत आहे की तुम्ही जे आता म्हणताय, 2 दिवसांपूर्वी गिरीश महाजनांनी म्हटलं की माईस हबच आम्ही स्थगिती देतोय, आम्ही रद्द ठीक आहे, दॅट इज ओके. पण आज जो परमप्रेम आरोप करताय की ते वेबसाईटवर आहे आणि ते रद्द करावं, त्यावर तुम्हाला GR काढावा, तशी प्रोसिजर होणार आहे का? कन्फ्युजन इथे होतंय. तेच ना, ते तर आता मी तर सुट्टीवर होते तेव्हा, आतापर्यंत एकदा साहेबांशी बोलून त्याच्यावर आपण ते निर्णय घेऊच, ते काही विषय नाही. साहेब जे म्हणाले ते तर होईलच.
मुळात असं आहे की तिथे साधुग्राम उभारायचं आपल्याला, तर साधुग्रामसाठी निविदा निघत नाही, मात्र माईसाठी निविदा निघते. बरोबर आहे. असं का? हां, असं का? कारण की आता जे माईस हबमध्ये आम्ही काय टाकला होता की इथे एक साधुग्रामचा लेआउट फायनल होईल, NMC आणि प्राधिकरण करेल. त्या लेआउटमध्ये जे टेम्पररी स्ट्रक्चर्स आम्ही करतो, टॅक्स पेअरच्या पैसे लावून आपण तिथे टेम्पररी स्ट्रक्चर करतो आणि नंतर तो पाडतो. त्यापेक्षा माईज हबमध्ये तुम्ही आम्हाला ते स्ट्रक्चर करून द्या तुमचे पैसे लावून, आणि एकदा कुंभ संपला तर 11 वर्षासाठी तुम्ही त्याला मेंटेन करा, आम्ही त्याचं उत्पन्न द्या आम्हाला, आणि परत 12व्या वर्षी परत तो स्ट्रक्चर आम्हाला हँडओव्हर करा, परत आम्ही तिथे साधुग्राम करणार, आणि मग परत 11 वर्ष तुम्ही तिथे हे करा. मग तो असा विषय आहे. तर तुम्ही म्हणाले माईसाहेबचा टेंडर कॅन्सल करा, मी करेल. समजा करून दिला टेंडर कॅन्सल, बरोबर. त्यानंतर काय होईल, एक EPCचा टेंडर निघेल 100-150 कोटीचा, की आता इथे जर्मन शेड करायचे. मग तेव्हा काही झाड नाही कापणार का आम्ही? ते जर्मन शेडची गरजच काय? तेच ना. पर्यावरण म्हणणं आहे की जर्मन पर्याय शेड न नाही. करता- हां, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही साधूला विचारा की त्यांना जर्मन शेडची गरज आहे की नाही आहे. नाही, पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे की साधूंना जर्मन शेडच का बरं पाहिजे? त्यांना त्या झाडं वाचवून त्या ठिकाणी त्यांना क्रिया करणं किंवा हे करणं हे सोयीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि असं असताना देखील या शेडचा, म्हणजे एवढ्या मोठ्या शेडचा घाट घातला जातोय आणि त्यामागे अर्थकारण आहे अशा प्रकारचा स्पष्ट आरोप त्यांचा आहे. ते एकदम चुकीचे आहेत, तुम्हाला पण माहीत आहे. कसं अर्थकारण होऊ शकते? आपण एक पैसा टाकत नाही, आपल्याला आमदनी होतोय तिथून, जर समजा हे केला तर तर त्याचा तर आपला फायदा होतोय. नुकसान कुठे आहेत? मला तुम्ही एक स्पष्ट कारण मला एक सांगा नुकसानीचा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आम्ही टॅक्सपेअरचे पैसे उलट वाचवतोय. पैसे वाचून जर आपण काही करतोय, मग ते फायदेशीर आहे की नुकसानदायक आहे? त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणणं आहे की वृक्ष कापू नका. आता ते इकॉनॉमिक एक्सपर्ट म्हणून जर बोलायचे असेल तर ते तुम्ही इकॉनॉमिक एक्सपर्टला विचारा. ते पर्यावरण एक्सपर्ट कसं म्हणू शकतात की ते फायदेशीर आहे की ते नुकसानदायक आहे? तुम्ही एक मिनिट, तुम्ही PPP एक्सपर्टला किंवा एक इकॉनॉमिक एक्सपर्टला विचारा ते फायदेशीर आहे की आपलं नुकसान होतंय. परंतु पर्यावरणच्या नक्की जे म्हणताय ते बरोबर म्हणताय की ठीक आहे झाड कापू नका, ते बाबत तर आहेतच की नाहीच कापायचे. पण मग मला तुम्ही सांगा की मग कुंभ कसा करायचे तिथे? ते शेडच्या कुटिया जे तुम्ही म्हणताय, जर तिथे आपल्याकडे 10 कोटी लोक आले तर मी त्यांना कुटियामध्ये पावसाळ्याच्या वेळेस, आता यावेळेस एवढी पाऊस होती, ते कुठे टप 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 करत राहील, ते डिझिजेस पसरून जाईल, ते कोलेरा वगैरे सारखी डिझिजेस एकदा मागचे सिंहस्थाला ते इन्फ्लुएन्झा झाला होता. तर मग ते हायजेनिक कंडिशन्स ठेवून आम्हाला कुंभ करायचे आहे. आपला तर कुंभ फेमस आहे बेस्ट फॅसिलिटीजसाठी. तर मग ते अशा कुटियासारखी जर आपण केली तर किती हायजीन आणि किती क्राऊड मॅनेजमेंट त्याच्यातने होईल? त्यांनी आम्हाला त्याच्या काही एव्हिडन्स द्यावे किंवा मीडियाने द्यावे किंवा तुम्ही द्या, तुमच्याकडे काय सोल्युशन असेल तर. जो मुख्य पुरावा दाखवला जातो यांच्याकडनं की डीपीवर हा जो परिसर आहे जिथे झाडं आहेत तो आरसी म्हणजे रिक्रिएशन सेंटरसाठी दाखवला जातो आणि साधुग्रामची जागा त्याच्या पलीकडे दाखवली जाते, त्यामुळे गोंधळातून वाढतोय. हां, सांगते मी ते काय विषय आहे. जेव्हा हा रिझर्वेशन टाकला गेला ना, हा जे 54 एकरचा हा अजून जुना रिझर्वेशन आहे. इथे नो डेव्हलपमेंट झोन होता आधी, आणि ते मग असं सगळं झालंय, बरोबर. तर साधुग्रामसाठी आपण जागा वापरतो 377 एकर, ओके. त्यापैकी हा 54 एकर रिक्रिएशन झोन आहे, काही 10-15 एकर जे आहे तो पब्लिक एम्युनिटी झोन आहे, आणि बाकीचा साधुग्राम रिझर्वेशन झोन आहे. परंतु वापर त्याच्या सगळ्याचा एकच आहे, तो साधुग्रामसाठी आहे. त्याच्या एव्हिडन्स तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये मागचे सिंहस्थाची अलॉटमेंट लिस्ट जर काढली आखाड्यांसाठी तर ती अवेलेबल आहे की हे साधुग्रामसाठी अलॉट केली होती आहे. 2003चे कुंभची पण आहे आणि मागचे कुंभाची पण आहे. ठीक आहे, आखाड्याला जर विचारला ते पण सांगतील की आमची ही जागा आहेत, ही आम्हाला दिली होती, इथे आम्हाला शेड बांधून दिला होता, इथे असं फॅसिलिटी केली होती, इथे सर्व्हिस रोड केली होती, इथे टॉयलेट होते, इथे पार्किंग होती, सगळं तो आहे, ह्याच एरियाचा आहे. तर तो रिझर्वेशन आपल्या ताब्यात आहे, ठीक आहे. परंतु वापर पूर्ण एरियाचा साधुग्रामसाठी होतो, आणि आपण पण आता जे काही करतोय ते फक्त साधुग्रामसाठी करतोय. आणि आता अजून एक असं म्हणतात की तिथे मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहू शकतात, रेसिडेन्शियल झोन पण त्याचा केला जाणार आहे, यामध्ये कितपत तथ्य वाटतं आपल्याला? मला नाही, मी नाही ऐकला तो विषय. काय विषय मला ह्यांनी पण नाही काय सांगितलं. असं म्हणणं आहे की ते रिझर्वेशन आहे, ती जागा रिझर्व आहे, तिथं पक्का बांधकाम केलं जाऊ शकत नाही. मात्र मग करतच नाही आपण. आम्ही पक्का बांधकाम करत नाही. कुठलाही कन्व्हेन्शन सेंटर आला, रिलिजियस सेंटर आला, टुरिझम सेंटर आला, ते कधीही तिथे पक्का बांधकाम नाही होणार. पण साधूंनी तुमच्याकडे काही मागणी केली का? ते जर्मन शेड उभा की याबाबत झाडं आहे ना. का केली? हो, काय केली?
आता प्राधिकरणामध्ये पण हा विषय झाला आहे. प्राधिकरणाने पण सांगितलं आहे की इथे आता आपल्याला साधूराव लेआउट प्लॅनिंग लँड डेव्हलपमेंट करायचे आहे, त्यासाठी साईट क्लिनिंग करा. बरोबर, प्राधिकरणाकडे कसा आला मुद्दा, आपली साधूंसोबत जॉईंट व्हिजिट झाली आहे भरपूर 2-3 वेळेस. त्यांचा तो मुख्य एरिया तोच आहे. ते प्रत्येक वेळेस तेच म्हणतात की इथे काहीतरी करा, काम सुरू नाही, काम सुरू नाही. आता आपण काम सुरू करतोय, मग लोकांना अडचण आहेत. मग नेमकं करायचे काय? कुंभमेळा मंत्र्यांनी असं म्हणलं की जे झाडं तुम्ही म्हणता की कापण्याची आवश्यकता आहे ते तसेच्या तसे उचलून ते रिप्लांट केले जाणार, प्लस 15,000 झाडं वेगळे लावले जाणार. तर मग तसा तुम्ही प्रस्ताव पर्यावरण प्रेमींना दिल्यावर त्यांचं काय मत आहे त्याच्यावर? त्यांचं तर हेच आहे की कापूच नका झाड, ते जगत नाही असे ट्रान्सप्लांट केलेले झाड असं. तर ते असं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, परंतु आमचं म्हणणं तसं नाही आहे. जर टेक्निकल रीतीने आपण प्रॉपर केला तर वी कॅन सक्सेसफुली ट्रान्सप्लांट आणि आपण मोठे झाड लावू, खूप जास्त प्रमाणात झाड लावू. तर म्हणजे हे बघा, प्रत्येक याचं समाधान तर नाही होऊ शकत. तुम्हीच सांगा मला, सॉल्युशन तुम्ही सांगा काय आहेत. जर आम्ही इथे एक पण झाड काढला नाही तर इथे कुंभ होईल की नाही, बोला ना. आजच्या बैठकीत पर्यावरण प्रेमींचं समाधानकारक त्यांना उत्तर मिळाले नाही. त्यांचं असं देखील म्हणणं आहे का जी झाडांची आकडेवारी समोर आलेली आहे त्यापैकी किती झाडं कापणार, आणि जर ते मी तुम्हाला जे प्रोसेस सांगितला, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते. असा एक पण पर्यावरण प्रेमी आम्हाला बोलला नाही तिथे. ते तुम्हाला तसं बोलताय, आमच्याकडे आज पण व्हिडिओ आहे, मी सगळ्यांना देते ते. मॅडम, यापूर्वी उद्यान विभागाकडून त्यांचे जे मुद्दे होते आम्ही ऐकून घेतले आहे. ऑब्व्हियसली त्याच्यावर सोल्युशन आणि फायनल आन्सर जे आहे ते जसा प्रोसेस कंप्लीट होईल तेव्हाच मिळेल. जे तुम्ही प्रश्न विचारला की नेमकं किती झाड कापणार, ते मी त्यांना समजून सांगितलं की प्रोसेस काय करून मग होईल. ते म्हणाले की ठीक आहे, तसं प्रोसेस करून मग आपण त्याच्यावर येऊ. तुम्ही त्यांना साधू म्हणताना हा, घेऊ ना. ज्यांचा म्हणणं आहे, कोणाला इथे येऊन काही म्हणायचे असेल तर या आणि म्हणा. पर्याय निवडा. मॅडम, यापूर्वी उद्यान विभागाकडून 1825 वृक्ष तोडायचा प्रस्ताव दिला होता. त्याच्यावर जनसुनवाई घेतली. 1099 हरकती आल्या. सुनवाईस 300हून जास्त लोक उपस्थित होते. मग आता त्याचं पुढचं काय होईल? मी तेच म्हणतोय, पहिलाच वाक्य तुमचं जे आहे ते तुम्ही थोडा त्याच्यात कशी चूक आहे की 1825 झाडं तोडण्याचा प्रस्ताव कधीच नव्हता. ते सर्वे आहे की 1825 वर आपण असं बोलतोय, परंतु जे बांधकाम डिपार्टमेंटचा अर्ज असतो त्याचा ते 1500 जवळपास त्यांनी झाड कापण्याचा हे केलेला आहे. 1800चा सर्वे होता. हां, आणि त्याचा पुढचा प्रोसेस मी आता जस्ट सांगितलं ना, ते ट्री ऑफिसरची रिपोर्ट येईल. रिपोर्ट आल्यानंतर प्राधिकरणासमोर येईल, प्राधिकरण डिसिजन घेईल. परंतु मी एक त्यांना पण आश्वासन दिलं आहे की आपण असं रात्री बेरात्री काही करत नाही. आपण एवढा ऐकतो, एवढा बोलतोय, तर मग आपण काढू सोल्युशन. बैठक तुमची किंवा जॉईंट व्हिजिट त्या भागात करणार आहात काय सगळ्या? व्हिजिट तर भरपूर त्यांची चालूच आहे. जॉईंट सर्वेची पण मागणी झाली. जॉईंट सर्वेची ते पण म्हणाले की जॉईंट सर्वे तशी तरतूद नाही आहे ऍक्टमध्ये, परंतु फॉर्मली इनफॉर्मली कसा करता येईल ते आम्ही प्राधिकरणमध्ये ठरवून घेऊ. मॅडम, आता आंदोलन सुरूच राहणार आहे ते म्हणताय. हा वाद कसा मिटणार तुमच्याकडून आता पुढे काय? ते तर त्यांच्या हातात आहे. मी त्याला हेच विचारला, ते काय म्हणताय की आम्हाला कुंभला विरोध नाही. जर कुंभला विरोध नाही तर मग सांगा काय करायचे, तिथे 3 आखाडे कसे बसवायचे त्यांनी सांगावे. म्हणजे एका बाजूने असं म्हणणे की हे नाही आणि दुसऱ्या बाजूला सोल्युशन पण नाही काढणार, तर मग कसं शक्य आहे? त्यांनी पण बॅलन्स काढलाच पाहिजे. त्यांनी सोल्युशन मध्ये असं सांगितलेलं आहे की जी 350 एकर जागा पूर्वी कुंभमेळ्यासाठी राखीव होती ती कुठे गेली याच्या आधीची? ती आहे. मग त्या जागेवर त्या जागेवर बाकी आखाड्यांना, बाकी संस्थाला देतो, बाकी भाविकांना देतो. आपल्याकडे 1000 पेक्षा जास्त, या वेळेस प्रयागराजमध्ये 3500 संस्था आली होती. बरोबर, त्यांना जागा द्यावी लागते. भाविक ग्राम, तिथे भाविक लोकांसाठी थांबण्यासाठी रॅन बसेरा सारखे अकॉमोडेशन आता पिलग्रिम यामध्ये थोडेफार ते करावी लागेल. पार्किंग करावी लागेल, तिथे अमेनिटीज द्यावी लागेल लोकांना. आता ते 300 एकर पण आपल्याला कमी पडतो. आपण तर 1200 एकरवर चालले आहोत. अजून काही जागा भाडेतत्वावर घेण्याची हो, 1200 एकरचं नियोजन आहे ना. 300 एकर तर खूप कमी झाला. आपण अजून तशा पद्धतीचा विरोध दर्शवला, जागा देणार नाही अशा स्वरूपाची भूमिका. अजून ते वेगळा विषय, त्याबाबत आज चर्चा नाही झाली, ते बघू. मॅडम, झाडं किती तोडायची हे निश्चित नसताना त्याच्यावर सुनावणी घेतली गेली. इथे प्रशासनाची चूक झाली असं नाही वाटतं. नाही नाही, तसं नसते. तुम्ही जर ऍक्टमध्ये पाहिला, झाडे किती तोडायची हा डिसिजन शेवटी ट्री अथॉरिटी घेतो. ट्री अथॉरिटीकडे पूर्ण रिपोर्ट येण्यासाठी ही सुनावणी घ्यावी लागते. प्रोसेसमध्ये पूर्ण क्लिअर दिलेला आहे तो प्रोसेस. मॅडम, जी झाडं बाहेरून आता 14-15 हजार झाडं मागवली जाणार आहे,
ती झाडं लावण्यासाठी ती जागा निश्चित केल्या जाते. तिथे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे. 1-1 फुटावर त्यांनी खड्डे खोदलेले आहेत की तिथे झाडच लावू शकत नाही. 1-2 झाडांमधलं अंतर हे 20 फुटाचं असावं. अर्धा फुटावर खड्डे मारून त्यांनी हे बघा, कारण की आतापर्यंत नाशिक महानगरपालिकेने एवढे किंवा कुठलीही शासकीय एजन्सी असे मोठे झाड लावत नाही, बरोबर. आपल्या तर GR मध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आहे त्याच्यात स्पष्ट म्हटलं आहे की 6 फूटपर्यंतचे जे आपले नर्सरीमध्ये असतात ते लावायचे. तर त्यांनी त्याप्रमाणे ते केलेलं आहे. त्यापेक्षा जर जास्त आपल्याला काही आता करायचे आहे, जसं माननीय मंत्री साहेबांनी सांगितलं, तर त्याचं आम्हाला वेगळं प्रोसेस करून ते करावे लागेल. टेक्निकल एक्सपर्टीज घेऊन आम्ही करणारच. मॅडम, मुळात झाडं लावण्यासाठी खड्डे खोदणं हे तुमचं म्हणणं बरोबर, पण ते झाड वाढणार पण आहे ना, ते वर्षानुवर्ष तेवढं थोडी राहणार मॅडम. बरोबर आहे. अर्धा फूट अंतर आता म्हणूनच सांगतोय ना मी, तर आता जे केलं आहे ते ऍक्च्युअल टेक्निकल याप्रमाणे केला होता, परंतु त्याच्यात छोटे सॅपलिंगसाठी ते केला होता. नाही, मियावाकीमध्ये बरोबर, मियावाकीमध्ये अजून एक प्लॅनिंग होता की मियावाकी पण काही ठिकाणी खूप डेन्स फॉरेस्ट, मग त्याचं तर हेच आहे की एक एवढे 100 स्क्वेअर फीट एरियामध्ये असं लावायचे. ठीक आहे, मग ते आपण करेक्ट करून घेऊ, ते काही विषय नाही. ते करत होते, मग ते थांबवला, असं नाही आहे. तो विषय आपण तेव्हाच थांबवला, म्हणून ते फक्त खुणा मारून असे गेलेले आहे. अजून ते टेक्निकल दृष्टीने कसं करायचे त्याचे फायनल वर्किंग चालू आहे आणि ते प्रॉपरच करू. परंतु एक विषय असा आलाय, एक विषय मी सांगते आता. आम्ही जी जागा शोधली होती जिथे आम्ही झाडं लावणार, आता लोक तिथे लावू देत नाही की आम्हाला नको आहेत झाड. नाशिक रोडला, नाशिक रोडला तेच लोक काय म्हणताय की नाही, मग नंतर तुम्ही काही इथे डेव्हलपमेंट होणार नाही, ते झाड कापून देणार नाही, आम्हाला इथे नको आहेत. आता लोकच विरोध करून राहिले की तुम्ही झाडं लावू नका. म्हणजे एका बाजूला आपले वृक्षप्रेमीने त्यांना पण समजून घ्यावे आपल्याकडे, कारण की ओपन स्पेसेस लिमिटेड आहे. ठीक आहे, काही गार्डन आहे, आम्ही तिथेच करू शकतो, आम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे करणार. मग नाशिककरांनी याच्यात सहभाग करावे की आम्हाला जास्तीत जास्त प्लांटेशनची साईट द्यावी, त्यांचं घर द्यावे. आता जसं सगळे वृक्षप्रेमी म्हणतायत त्यांनी सुचवावे, त्यांच्या घरासमोर सांगावे आम्ही तिथे लावू, रोड साईड लावू, त्यांच्या घरासमोर कुठेतरी लावावं लागेल. आता लोक काय म्हणताय, नाही इथे आमच्या समोर नाही, हे पाईपलाईन आमची फाटून जाईल, आमचं हे होऊन जाईल, पुढे गार्डन डेव्हलप नाही होणार जर तुम्ही झाडे लावले तर. असे प्रकारचे भरपूर इश्यूज होऊन राहिले. आम्ही एक ठिकाणी तर लावले, पण ते लोकांनी काढून टाकले. 4-5 छोटे झाड होते ते काढून टाकले त्यांना. 1,500 15,000 नाही, ते चालू नाही. समन्वय आहे, पूर्ण समन्वय आहे. ते 15,000 झाडे जे आणणार त्याची टाइमलाईन ते आपल्याला देणार आहे आणि त्याच्या आधी आपण पूर्ण तयारी त्यांच्याप्रमाणे करून ते तयारी तशी ठेवणार आहे. त्याच्या संरक्षणाची पण आज डिस्कशन झालं आहे. त्याच्या टेक्निकल एस्टिमेट आम्हाला करावं लागेल, कारण की ते मोठे झाड लागतात, अंतरावर झाड लागतात आणि त्याचं संरक्षण करावं लागतं, त्याला सपोर्ट द्यावा लागतो. तर त्याच्यासाठी एक वेगळा टेंडर करावा लागेल आम्हाला. मग ते करून आणि त्याप्रमाणे टाइमलाईन ठरवून मग तसा करावा. हो, दुसरा कोण आम्हाला पैसे देतो? नाही, ते आपले झाड आणतील, झाड विकत आणतील. मेंटेनन्स तर महानगरपालिकेलाच बताने कुठे आहे तो? मॅडम, नाशिक रोडला एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी एक ओपन स्पेस आहे समोर. जागा नाव मी देतो त्या जागेचं नाव मॅडम. एक ओपन स्पेस, मंदिराची ओपन स्पेस आहे मॅडम, गणपती एरिया. मंदिर, गणपती मंदिरासमोर. ठीक आहे. तिथे स्थानिक नागरिकांनी 10 लोकांनी विरोध केला आणि दुसऱ्या दिवशी तिथे झाडं काढून टाकले होते मॅडम. त्याचा मी डिटेल फोटो सह देतो. तुम्ही लोकांनी ते पण एक छापला पाहिजे की नाशिकचे लोक कसं पण करतात. मला पण आजच कळलं, मी आजच आले. मग काय करायचे? म्हणजे झाड हवे आहे, परंतु स्वतःचे घरी देतील, मी देऊ, माझी जबाबदारी देण्याची, मी देऊ आज. ठीक आहे, मग विश्वासात घेऊनच करतोय ना. नाही, भरपूर झाले आहे. आमचे सगळी असोसिएशन सोबत, सगळे लोकांसोबत, साधू महंतासोबत, लोकल संस्थासोबत भरपूर मीटिंग पहिले आज झाली ना. नाही, ते नसते, तसा प्रोसेस नसते. प्रोसेस वी हॅव टू फॉलो प्रोसेस. आम्ही प्रोसिजरला डावलून नाही काही करू शकत. त्याच्यात जे लोकांचं म्हणणं आहे ते आपण ऐकण्यासाठीच आज इथे बसले आहोत ना. मॅडम, तुमचं आव्हान काय असणार या सगळ्यांच्या निमित्ताने या बैठकीनंतर पर्यावरणप्रेमींनाही, नाशिककरांनाही आणि सगळ्यांना? आता तेच आहे, आता आजची मीटिंगचे ऑफिशियल हे मिनिट्स घेऊन मी त्यांना पण सर्क्युलेट करणार, तुम्हाला पण सर्क्युलेट करणार की वी हॅव टू फाइंड अ बॅलन्स. संस्थेला कोणाचा विरोध नाही,
पर्यावरणाला कोणाचा विरोध नाही, परंतु दोघी गोष्टी जर आपल्याला करायची असेल तर एक बॅलन्स ठेवून करावी लागेल. फक्त तेवढाच एक आव्हान आहे आणि मीडियाला पण तेवढाच आहे की फक्त एका बाजूला हे न करता आमचा पण जे मुद्दा आहे म्हणजे पण आता काय तर सोशल मीडियावर आपला एवढा हे नाही, कंट्रोल नाही आहे, अँड वी कॅनॉट कम्पीट विथ दॅट. परंतु आपले फॅक्ट्स जे आहे ते जसं त्यांचं डॉक्युमेंट पूर्ण आहे अवेलेबल साईटवर. याचा तसं काहीच नाही की आम्ही झाड कापणार किंवा असं करणार. आम्ही क्लिअरली लिहिलं आहे की साधुग्राम नंतर जे काही त्याच्यात होईल तोच फक्त आपल्याला ते करायचं आहे. मग ते विषय येत नाही तसा कन्फ्युजनचा. बट काही लोक जाणून बुजून ते विषय पूर्णपणे सांगत नाही, थोडा सांगतात आणि मग ते चुकीची इन्फॉर्मेशन जाते. मॅडम, मागचे जे तंबू उभारले होते ते कुठल्या शैलीतले होते? म्हणजे जर्मन शेड. त्याच शैलीमध्ये होते. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.